आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। पदोन्नतीनंतर वेतनवाढ अनिवार्य, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 4 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीनंतर वेतनवाढ देण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 11(1) नुसार पदोन्नती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत आता सुस्पष्टता आली आहे। काय आहे नियम 11(1)? शासन निर्णयानुसार एखाद्या कर्मचाऱ्याला नवीन पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर त्या पदाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य जुन्या पदापेक्षा अधिक असल्यास त्याला वेतनवाढ देणे आवश्यक आहे। विशेषतः वर्ग 2 पेक्षा उच्च नसलेल्या पदासाठी ही तरतूद लागू होते। या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या जुन्या पदावरील वेतनावर एक वेतनवाढ इन्क्रिमेंट दिली जाईल। त्यानंतर मिळणाऱ्या रकमेच्या पुढील टप्प्यावर नवीन पदाचे वेतन निश्चित केले जाईल। जर कर्मचारी आधीच कमाल वेतन घेत असेल तर त्याला मागील वेतनवाढी इतकी रक्कम वाढवून वेतन निश्चिती होईल। शिक्षकांसाठी विशेष दिलासा। शासनाने स्पष्ट केले आहे की पदवीधर प्राथमिक शिक्षकांना जेव्हा पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळते तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित वाढतात। त्यामुळे अशा पदोन्नतीनंतर एक अतिरिक्त वेतनवाढ देऊनच नवीन वेतन निश्चित करणे बंधनकारक राहील। यामुळे शिक्षक वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। निर्णय कधीपासून लागू? हा शासन निर्णय परिस्थितीच्या दिनांकापासून लागू करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या मान्यता। सदर निर्णय वित्त विभागाच्या 8 ऑगस्ट 2023 रोजीच्या अनौपचारिक संदर्भानुसार मान्यतेने जारी करण्यात आला आहे। अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20-23-09-26-16-44-31-83-20 असा आहे। निष्कर्ष आहे, या शासन निर्णयामुळे पदोन्नतीनंतर वेतनवाढ देण्याबाबतची अनिश्चितता दूर झाली असून विशेषतः शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे। पदोन्नतीनंतर वाढलेल्या जबाबदाऱ्या बदल्यात आर्थिक लाभ देणे आता नियमबद्ध झाले आहे। हा व्हिडिओ आपणास उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।